पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबई दौऱ्यावर आहेत आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईमध्ये आगमन होणार आहे। मोदी मॅक्रोन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे। भारत फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय सुरू होणार आहे। आज अनेक विषयांवर चर्चा केली जाणार आहे। फ्रान्सकडून 114 राफेल जेट्स खरेदी केल्या जाणार आहेत। संरक्षण, व्यापार, कौशल्य विकास, आरोग्य या क्षेत्रामध्ये अनेक करार होणार असल्याची माहिती आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांची ते भेट घेणार आहेत। संरक्षण, व्यापार, कौशल्य विकास, आरोग्य क्षेत्रात अनेक करार होण्याची शक्यता आहे। फ्रान्स आणि भारतामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, फ्रान्स आणि भारतामध्ये आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे। काही वेळातच पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये दाखल होतील अशी माहिती मिळते। कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? बरोबर कल्याणी, आपण या ठिकाणी बघितलं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो हे काल मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी केलेला आहे। आणि त्यानंतर ते 3 दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। 17, 18, 19 फेब्रुवारी रोजी हे मुंबईच्या दौऱ्यावरती असतात आणि आपण बघितलं भारतामध्ये त्यांची चौथ्यांदा भेट आहे आणि मुंबईमध्ये आपण बघितलं ही त्यांची पहिली भेट आहे आणि यामध्ये मोठे करार देखील केले जाणार आणि त्यासाठी आमंत्रण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता काही क्षणामध्ये मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ते आपण बघितलं लोकभवन या येथे जाऊन ते राष्ट्राध्यक्ष जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांची भेट घेणार आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे। आणि या चर्चेमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे विकास घडणार आहे त्या संदर्भात यामध्ये काय काय मोठे बदल घडून आणण्याचे या संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे। तसंच आपण बघितलं देवाणघेवाण या संदर्भात देखील मोठी प्रमाणात जी त्या चर्चा होणार आहे। पण आपण आणि 7 वाजता गेट ऑफ इंडिया या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीसाठी पुन्हा रवाना होणार आहे। पण ही अत्यंत महत्त्वाची भेट आहे कारण की द्विपक्षीय भेट आहे। या इम्पॅक्ट परिषद ही घेतली जाणार आहे आणि त्यासाठी ही दोन्ही प्रमुख म्हणजे राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। फ्रान्सचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी काही क्षणामध्ये मुंबईमध्ये दाखल होतील। छत्रपती शिवाजी विमानतळावर या ठिकाणी त्यांचं आगमन होईल आणि त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार हे देखील या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर ते डायरेक्ट लोकभवन। त्यामुळे आता काही वेळातच मोदी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। भारत आणि फ्रान्समध्ये द्विपक्षीय बैठक कशा पद्धतीने होते याकडे आपले लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।